स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या सूर आणि ताल या संकल्पनेवर आधारित आनंदोत्सव कार्यक्रमाची उत्साहात आणि दिमाखात सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक, ज्येष्ठ अभिनेते जॉकी श्रॉफ, महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगलेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतामध्ये आनंदोत्सवाच्या 4 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा उल्लेख केला। ठाणे ही सांस्कृतिक नगरी असून गेल्या काही वर्षात तिची राजकीय ओळखही अधिक बळकट झाली आहे, असं ते म्हणाले। तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्याचं सांगून या निर्णयामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला। धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, असं ते म्हणाले। समाजकारण व सांस्कृतिक कार्यातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत जॉकी श्रॉफ यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। प्रत्येकाने किमान 1 झाड लावून त्यांचं संगोपन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी पद्मभूषण संगीतकार श्रीनिवास खळे यांची गाणी गायक कलाकारांनी सादर केली। आनंद दिघे यांच्या कार्यपरंपरेला पुढे नेत हा आनंदोत्सव वर्षानुवर्षे अधिक भव्य स्वरूपात साजरा होत राहावा अशा शुभेच्छाही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या। संगीत, कला आणि सांस्कृतिक वातावरणाने नटलेला हा सोहळा ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करणारा ठरला। आनंद महोत्सव हा कार्यक्रम अतिशय दिमागदार पद्धतीने ठाण्यामध्ये साजरा होतो आणि याच्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार देखील दिला जातो। यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा जितेंद्र कपूर यांना देण्यात आलेला आहे आणि 4 कार्यक्रमांपैकी 3 कार्यक्रमांना मी स्वतः या उपस्थित होतो, त्याच्यामुळे या कार्यक्रमाची उंची मला माहिती आहे। अशा कार्यक्रमांचे आदर्श घेऊन ही सांस्कृतिक चळवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेण्यासारखे हे कार्यक्रम ह्या ठाण्यामध्ये होतात। यावेळीचे देखील 3 दिवसाचे कार्यक्रम हे अतिशय भरगच्च आहेत आणि म्हणून या सुरुवातीलाच मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। दिघे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या सांस्कृतिक नगरीला एक वेगळं वलय देण्याचं काम केलं होतं, त्यांच्याच पावलावर पावलं टाकत आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब या सांस्कृतिक चळवळीसाठी फार मोठे योगदान देत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय। हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू राहावा याच माझ्या शुभेच्छा आहेत। सर्वांना राम राम, नमस्कार। दिघे साहेब, मैं ओळखती हूँ दिघे साहबाना, मतलब मैं बहुत साल से साहब के साथ हमेशा काम किया। मेरा फ़ोटो भी उनके ऑफिस में है और उसका जो पथ है वो पाथ पे हम चलते हैं। सबको मदद करना, सबको एक ही समझना, ये सारी बातें हैं। तो दिघे साहब का जो आप पुरस्कार भी कर रहे हैं और एकनाथ जी का वर्ध दिवस भी था, तो बस शुभेच्छा। ऑल माय लव एंड अफेक्शन सबको। धरी बोला, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।